म्हणजे नाही फक्त 10 मिनिटाचा खेळ, आयुष्यातील सुखदुःखांचा गाठून मेळ, हसून हसून होईल तुमचा हार्ट फेल, आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी ही विनोदाची भेट. वाट बघताय ना तुम्ही 4 डिसेंबरची. मला माहित होतं, म्हणून मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय. कधी येणार हा चित्रपट? 4 डिसेंबर जवळ आली आहे. लवकरच तुमच्या भेटीला येतोय बाय गो बाय 4 डिसेंबरला जवळच्या चित्रपटगृहात. मी थोडक्यात इथे माहिती द्यायला उभा आहे. म्हणजे मी नयन जाधव, मी या चित्रपटात बाय गो बाय या चित्रपटात मी शिवाचं कॅरेक्टर करतो आहे. खूप छान सुंदर असं ते कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर त्याच्याबद्दल मी थोडक्यात आधी सांगेन की हे कॅरेक्टर आहे, हा जो आहे शिवा, तो एक विदूषक आहे. तो गावागावात आपलं एंटरटेनमेंट करत फिरत असतो. त्याच्याबरोबर त्याचा इस्माईल हा एक मित्र आहे, तो म्हणजे जीवाभावाचा. लहानपणापासून तो एकत्र असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात माझ्या. तर तो एक माझ्याबरोबर आहे आणि आम्ही सगळं एंटरटेन करत 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 एका वाडीत घुसतो आणि ती असते बायकांची वाडी. बायकांची वाडी म्हणजे त्या वाडीत जी काय धमाल होते ती आम्ही बघत असतो. म्हणजे ह्या वाडीत फक्त 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 आणि फक्त पुरुष बायकांची कामं करत असतात आणि बायका ऐश्वर्यात एकदम मजा करत असतात. चाले नीटकार असं ते सगळं चालू असतं. म्हटलं हे काय गुपित आहे. त्यामुळे ना टेन्शन आलेलं असतं की इथे काय नेमकं चाललं आहे, आपण चुकीच्या वाडीत आलो आहे, काहीतरी प्रॉब्लेम येतो, झोल आहे काहीतरी. मग होतं असं की तिथे एक कॅरेक्टर येतं मैना. ते कॅरेक्टर आल्यानंतर आम्हाला वाजत गाजत वाडीत घेऊन जातं आणि तिथे घेऊन गेल्यानंतर आम्हाला बायजक्काच्या समोर उभं केलं जातं. बायजक्का म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या निर्मितीताई सावंत, त्या हे कॅरेक्टर करत आहेत. आणि एक वेगळी शेड त्यांची तुम्हाला बघायला मिळेल या चित्रपटात. खूप असं म्हणजे त्यांच्याकडे बघूनच भीती वाटत होती की म्हणजे हे त्याच आहेत का, म्हणजे निर्मितीताई खूप खूप. कारण एक विनोदी अभिनेत्री म्हटलं की फक्त आणि फक्त निर्मिती सावंत यांचं पहिलं नाव येतं आणि या चित्रपटात त्यांनी एक वेगळी भूमिका केलेली आहे, ती तुम्हाला बघायला खूप आवडेल. त्याच्यानंतर तिथे होतं असं की मला त्यांची मुलगी दिसते आणि आजवर मी सर्कशीत काम करत असल्यामुळे मला फक्त प्राण्यांवरच प्रेम असतो आणि त्यात इथे आल्यानंतर मला माझं आयुष्य सापडतं समोर माझ्या आणि मग मी प्रेमात पडतो आणि त्यानंतर मी तिला कसं पटवतो, मग पुढे काय काय होतं, ती गमती सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे 4 डिसेंबरला. आणि सगळं विनोदी पद्धतीने हँडल केलेलं, सगळे प्रासंगिक विनोद आहे तिथे, कुठेही पीजे नाही. तुम्हाला ते बघायला आवडेल. आणि मला असं वाटतं मी बरंच बोलतो आहे, थोडंसं ठेवतो शिल्लक. आमची हिरोईन शीतल पाठक इथे आहे उपस्थित. तिला मी विनंती करतो की तिने आत यावं. हाय शीतल. हाय नयन. नयनने सांगितल्यामुळे तुम्हाला कळतच असेल की फिल्म केवढी छान आहे, इंटरेस्टिंग आहे. 4 डिसेंबरला बाय गो बाय फिल्म ही रिलीज होते ऑल ओव्हर महाराष्ट्र, तर ती तुम्ही नक्कीच बघा. नयनने सांगितल्याप्रमाणे फिल्ममध्ये कशा गमती जमती आहेत. पुरुष मंडळी सगळ्या बायकांची कामं करतात, म्हणजे अगदी धुणे भांडी, नंतर मग धान्य निवडणं वगैरे असं सगळं. या वाडीमध्ये, बायकांच्या वाडीमध्ये पुरुषांना मिशी ठेवायला अलाउड नाही आहे. आणि या बायका ज्या आहेत या 7च्या आत, म्हणजे गावात जनरली असं होतं ना की बायका 7च्या आत घरी असतात, कामं करतात, स्वयंपाक वगैरे करतात. तर इथे असं अजिबात नाही आहे. इथे बायका, मुली ह्या 7च्या नंतर घराच्या बाहेर पडतात आणि त्या तलवार शिकतात, दानपट्टा चालवतात, पायी चालवतात, असं सगळं हे करतात. आणि पुरुष मंडळी त्यांना खूप घाबरतात. ह्याची सगळी धमाल मस्ती मज्जा अशी आहे. आणि माझं जे कॅरेक्टर आहे, मी श्यामा हे कॅरेक्टर करते. श्यामा ही बायजाक्काची निर्मिती सावंत हे कॅरेक्टर करतात. तर त्यांची मुलगी आहे आणि ती पण तशीच आहे की जसं तिच्या आईला असं वाटत असतं त्याप्रमाणे ती वागत असते. स्ट्रॉंग आहे आणि पुरुषांना हेट करणारी आहे एकदम. आणि पण जेव्हा तिच्या आयुष्यात शिवा येतो, म्हणजेच नयन जाधव, तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडते. नंतर ती थोडीशी सॉफ्ट होते आणि मग नंतर जो चेंज ओव्हर आहे हा सगळा असा आहे. आणि मग ते दोघं, शिवा आणि श्यामा. एक मिनटं, तुम्ही सगळी स्टोरी जर यांना सांगितली तर लोक थिएटरला येणार आहेत का चित्रपट बघायला? माझं तेच झालं. म्हणजे आता हा कुठून प्रकट झाला तेच काय मला उत्सुकता असणे, म्हणजे सगळं सांगावंच वाटतं मला मध्येच. मला असं वाटतं
की 4 डिसेंबरची वाट जशी तू बघतोय, ही बघते, मी बघते किंवा आपलं संपूर्ण कास्ट अँड क्रू बघते ना, तशी आपले प्रेक्षक लोकही बघतात. तर त्यांना वाट 2-3 दिवस राहिले असते. ठीक आहे. मी ओळख करून देतो, हे आमचे चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पगारे. मला ठाऊक आहे की तुम्ही सगळेजण वाट बघता 4 डिसेंबरची. 4 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बायगोबाय चित्रपट प्रदर्शित होतो आहे. म्हणून तुम्ही नक्की बघाल. यांनी जी स्टोरी सांगितली आहे ती त्या चित्रपटाची आहेच, पण यापेक्षाही बऱ्याच गोष्टी त्या चित्रपटात आहेत ज्या तुम्ही एन्जॉय कराल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक विश्वास देतो की तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये याल, ह्या आमच्या चित्रपटाच्या बायधाक्का आणि काय दोघे जण काय पूर्ण स्टोरी सांगत होते चित्रपटाची. कोणी नव्हतं ना इथे, मगाचपासून कोणी नव्हतं ना, म्हणून आपलं सांगून टाकू. तुला इथे पण त्यांना डिरेक्ट करायला लागतंय. मी येऊन त्यांना सांगितलं की यार तुम्ही स्टोरी सांगू नका, लोक 4 तारखेची वाट बघतात, त्यांना बघू त्या चित्रपट थिएटरमध्ये जाऊन. तुम्ही 4 तारखेला नक्की या बायगोबाय बघायला. नेहमी मला विचारता की निर्मितताई आता अजून काहीतरी वेगळं काहीतरी करा, कॉमेडी तुमची आवडते, आता अजून काहीतरी वेगळं करा. तर अजून काहीतरी वेगळं या चित्रपटात मी केलेलं बघायला मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन 4 तारखेपासून हा चित्रपट बघा आणि सगळ्यांना घेऊन जा बरोबर. घरचे सगळे मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी सगळ्यांना घेऊन जा. नक्कीच खूप गंमत येणार आहे. तेव्हा मी सगळ्या जनतेला आव्हान करतो की येत्या 4 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात बायगोबाई चित्रपट रिलीज होतो आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. थँक्यू.